स्वप्ने जागतात आपली देहबद्ध चेतना सोडवण्यासाठी, आतल्या त्या कोपऱ्यातून जिथे कधी कोणी स्थिरावलेच नाही. त्या जागेत ना प्रकाश ना अंधार, फक्त एक निवांताचा राजवाडा, ज्याचं वजन छातीच्या तळाशी दगडासारखं बसतं. प्रत्येक स्वप्न एक पोकळी, एक काळा भंग, मनाच्या भिंतीवर पडलेली अज्ञाताची पहिली भेग. त्या भेगेतून नेत्र जपतात विसरलेल्या सावल्या. स्वप्न स्पर्शहीन, पण त्याचा नुसता श्वास आपल्या आत्म्याला पुरतो थरकापासाठी. स्वप्नाची वाट नेमकी नसते, ती जाऊन स्तब्ध, जिथे जन्मलो नाही, जिथे मरावंही लागणार नाही, असा बेपत्त्याचा प्रदेश. तिथला वेळ देहासमान मरत नाही, तो फक्त तुटतो लाटेसारखा आणि पुन्हा काळोख्यात अडकून पडतो. स्वप्नाचे चेहरे विसरभुंग्यापरी, पण ओळखण्या इतपत जवळचे, जणू जगाच्या दुसऱ्या टोकाला आपल्याच सावलीचा चेहरा घालून आपल्याकडे पाहत आहे आपणच कोणी. मन तिथे नेत्रहीन, ते फक्त उरलेत श्रोते बनून. एक न बोलली जाणारी भाषा, जिथे शब्द हाडांत घुसतात. प्रत्येक स्वप्न आत्म्याचा खडगा, जिथं आपली भीती, आपले जखमी रूप आणि न बोललेला अंधार आपल्याकडे पाहून विचारतो, मी तुझाच भाग ना? तू नाकारले तर मी कुठे जाणार? स्वप्न आठवणीच्या सावल्या, ज्या कधी जगलोच नाही, पण जगून आल्यासारख्या. रात्र आपल्याला आपल्याच सावलीकडे नेतात. तिथे आपण स्वतःला पाहत नाही, आपण स्वतःला वाचतो. आपल्या तुटलेल्या प्रत्येक तुकड्याचा इतिहास निशब्द शब्दात. स्वप्न आपण कोण आहोत हे सांगत नाही, ती आपण अजून कोण झाले नाही ते दर्शवतात. तेच सत्य आहे, ज्यासाठी आपलं मन अद्याप तयार नाही. आणि जाग आल्यावर सकाळचे प्रकाशकण स्वप्नात पाहिलेल्या अंधाराला पळवत नाहीत, ते आपल्याबरोबर असतात, आपल्या सावलीची विक. स्वप्न आपल्या आतल्या त्या खोल थंड अंधारा कुलपातील इतिहास, जिथे सत्य आपला पहिला श्वास घेत होता आणि आपण फक्त पाहत बसतो. त्या सत्याच्या सावलीतून हळूहळू उठणारा आपल्याच आत्म्याचा आरसा.